अभिराम भाऊजी, हो भाऊजी नो बाजूक रवा पडसात ना. हो आंघोळ झाली आहे ना तुमची? मग हे पाणी कित्याक होया? माका माझे कपडे धुचे आहेत. काय हा? काय नाही. रागावलास काय? माका कोणाशी नाही बोलूचा. मी आता घरातनं जातले ना. बोर्डिंगात गेले की माका सगळ्या करूचा लागतला. म्हणून मी आता करते. उगाच कोणी नको माझे लाड करू. असा कसा? माझ्या धाकट्या दिराचे लाड नको करू. आणि मी काय म्हणतोय, तुमका बोर्डिंगात नाही जाऊचा ना. मग आपण काहीतरी करूया. असा काहीतरी करूया ना की तुमका ते जाऊचंच लागणार नाही. पण असं होत काय? तुमका जसा वाटता ना जाऊ नये, तसा आमकाय वाटता की तुम्ही थैसर जाऊ नको. काहीतरी प्रयत्न करू. हो करूया काहीतरी प्रयत्न. अभिरामा आहे अभिराम भाऊजी असना जाऊ नये ना म्हणून काहीतरी प्रयत्न करू खोयो. झाला काय रे नाहून? जा आज जा. गो काय करणारस? काय नाही गो नको ते का खोटी आशा दाखवूस. ते कोणाचं ऐकणाऱ्यातले नाही होत. त्यांनी यवजलेला हा ना ताच करतले ते. आपण फक्त बघित राहायचा. काय करतस? वाचा केली काय तुझी? जीभ हासडून हातात दिल्यान कुणी? इंदू, इंदू, काय झालं? अभिरामा खोलीत जातो. थांब. यो हैसर काय करता? तयारी झाली नाही हा? काय विचारतोय? बोजा बिस्तोर बांधला काय? अहो या एवढ्या वर्ष शाळेचा जाऊ देत. पुढल्या वर्षात एवढी काळजी आ तुका लेखाच्या शिक्षणाची? किती आ पत्रा लिहूक? बापाच्या विरोधात जाऊ? तसा नाही हो. अर्ध्या वर्ष शाळा सोडल्यानंतर नेने काय आता बघित. त्यांना सगळी तयारी केलेली असा. दत्ता, दत्ता, एका दुपारच्या एसटीनं तालुक्यात घेऊन जा. 1760 गाडीवर असत. जमात नसला तर एका एकटो पाठव. एवढी कारस्थाना करता तर ते एका एकटो पण जाऊ कळा. बॅगा बरोबर घ्यावा. कळला? अभिरामा अभिरामा रे अभिरामा अभिरामा दार उघड रे. अरे अभिरामा, अरे देवघराचा दार असा लावायचा नसता रे बाबा. दार उघड. शान ना माझं अभिराम. मी नाही उघडायचंय. दत्ता, सरिता, अरे येवा लवकर. अभिरामा उघड रे दार. तू कर ना काहीतरी. नाही जाऊचं आयुष्य. अभिरामा अरे अभिरामा, अभिरामा बाहेर ये लवकर. सरिता तू हाक मारून बघ. अभिराम भाऊजी बाहेर येवा बघू, नाहीतर बोलूच नाही आम्ही तुमच्याशी. मी कोणाचंच नाही ऐकणार. कोणच माझं ऐकणार नाही. मग मी किती कोणाचं ऐकू? कोणा कसं वाटणार ना. मी एकदा थांबू गोया. कोणाच अण्णासमोर बोलणार नाही. असाच माझा दादा पण घालेला नाही घरातून. त्याका पण कोणीच नाही थांबवल्यान. आणि आता माका ना माका शाळेतल्या पोरांचा खरा वाटूक लागला.
आपल्याची सगळीजण वाईट वागूक लागली की समजायचं आपल्या खचून तरी उचलून आणल्यांनी. अंगणवाडीच्या जत्रेसून नाहीतर इस्पितळातून माका पण खचूनच आणला काय रे. अभिरामा, अभिरामा दार उघड. अभिरामा बाहेर ये रे बाबा. अभिराम भाऊजी चला, मी तुमका खाऊक देतय आणि कोणाक देत नाही, फक्त तुमका देतय. अभिरामा, काय चाललेला तुमचा? किती आरडता सगळी? छायाताईनू अभिराम भाऊजींका जाऊचा नाही म्हणून त्यांनी कोंडून घेतला नाही स्वतः. काय ना काय चाललेलाच असता बाई या घरात, सुखान जगूक देण्यात नाही. अभिरामा, ए अभिरामा, ऐका केलं नाही तुका? असं ऐकायचो नाही. माझा पाय तुटलो. या सगळ्या अण्णांमुळे होता. सगळ्यांका घराबाहेर काढून एकट्याच राहणार असत वाड्यामध्ये. ऐके तुमचा पाय तुटलो माझो. तू गप राहू गो. दत्ता बघ रे काय तर अभिरामाचा. अभिरामा, अभिरामा. बरा, तुका वाटत तेव्हा तू बाहेर ये, पण माझा एक ऐकशील? माका सांग, तुका माधवासारखा शिकून मोठा होऊचा हा ना, मुंबईत जाऊचा हा ना? जर तसा करूचा असत तर बाहेर ये. तू काही गंमत सांगते. अभिरामा, याच्या पुढे तू माधवाक पत्र लिहिलंस ना तर तुका कोणीच ओरडूचा नाही. माझ्याकडे युक्ती आहे तशी. आपण तू बाहेर येलस तरच सांगते. बघ बाबा तुका काय करूचा आता. अभिरामा असं खोळ्यासारखं करू नको रे. आमका पण वाईट वाटत, पण यांच्या पुढे कोण काय करतला. अभिरामा, हे सरे तुका खरं खरं सांगू, अरे अण्णा तुका रागून पाठवतच नाही आहात. तुका माधवासारखा मोठा होऊचा हा ना, मग थंय चांगला शिकवतात. मोठी मोठी पुस्तकं तू लवकर वाचूक शिकशील. गावातल्या शाळेत बघितलंस काय, मोठी मोठी पुस्तकं नाही हा. मग थैसर गेलस की मग थैसून मुंबईत जाशील. हा, तू माधवाक पत्र लिहिलंस ना, तुका कोणच ओरडणार नाही. बघ, सगळं तुझ्या मनासारखं वयत ना. आणि आम्ही पण तुका भेटूक येणार आहे. बघ, अभिराम आता भराभरा मोठं होईल, पण हुशार होईल. मी ते जाऊन मोठं होईन, मग तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी किती आहे. बघितलंस, आत्ताच मोठं झालो हा. आपण रडतो तापण कळला. माधव मोठं झालो तेव्हा हुशार झालो, पण तू आत्ताच हुशार झालास. मनाने आनंदाने डोळ्यात पाणी येईल. काय गो सरिता? तर सुषमा, बाळा काय हाल केलेत केसांचे? हा, आपल्यालाच काळजी घ्यायला हवी की नाही? सारखी सारखी आपली काळजी कोण करणार आहे? बाळा हे घे, जा तू बाहेर. नाही का नू, तुम्ही आता जे करणार होतात ना ते अजिबात आवडलेलं नाहीये मला. म्हणजे अजून किती जणांना अडचण म्हणून बाजूला करणार आहात तुम्ही? मग हे डोक्या शांत कर माझं.
आई घे आई. अगं अभिरामाक लाडू आवडतात ना? सर खायत एक एक तेवढंच घरातलं काऊक मिळत ना ते का? आई लय काय लांब नाही जायचं अभिराम भाऊजी. आणि आपण जाऊ ना कधी मधी भेटू तेंका. नाही गो, घर सोडून कधी खायचं नातेवाईकाकडे गेलेलं नाही. असं माझं खायचंच पर खयो गेलेलं नाही. जा का वाईट ना का सगळा घरात ह्यांचो धाक असायचो. आणि तसा घरापासून लांब जाऊक ना येणच नाही येली गो त्यांच्यावर. पण मग हे माधव गेलो, पण तो मोठो होतो. स्वतःचा काय नाही काहीतरी बघित तो सांभाळीत स्वतः. पण अभिरामाचा काय गो, ते का बरा नसला काय पडलो जडलो तो कोण बघतलो त्या का? तसं माझं अभिराम ना धीट असा. पण आवाज पण काळजी वाटता ना गो. सरिता माझं एक काम करशील? काय? अभिरामाक सोडूक जा दत्ता वांगडा. आई आणि तुम्ही? मी नाही जाऊचंय, नाही जाऊचंय. अगो पोटचो गोळो असो बाजूक करूक नाही, माझ्याच्यात नाही होतला. माधवाच्या येळेक मन घट्ट केलंय मी, पण आता परत तीच येळीली अगो. आणि थैसर जाऊन ना अभिराम या सगळ्यातून सुटणार असतात ना तर जाऊ देते का? जाऊ दे, तू जा. अगं हो, भावजाई असलीस ना तरी आवशी सारखा सगळा करतस त्याचा. आवशी सारखा करत असलंय तरी ह्या आवशीची जागा घेऊक माका जमूचा नाही. अगो माझ्या डोळ्यातलं पाणी बघितलं तर माझं पोर रडात गो. आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी मी बघू शकणार ना. मनाने या असा उसना उसान आणूचा लागता गो. बघलस ना काय होऊन बसला ता? अरे माझ्यासारखं रवलं असतंस ना तर अण्णांनी तुका खय पाठवल्यानी नसता. पण तुका माधवासारखी शिकायची हौस ना. जाता तू पण. झाला हा कशा खोया तुका? चल आयो घेऊन जाता. हो मायाची माधव दादा पाठवला. हे त्याच्यात हे घे. आणखीन काय घालूच असा ह्याच्यात? हा पिशवी फाटासर भरतोल. घे भर होई तर स्वतः. ही नाही भरूच आहे. कुस्त्या बरा असा ना तुमच्या दोघांचा. माधव सुटलो ते का व्हाया तो करता. आता तू पण सुटलस. मीच वाट बघतोय माझी हैसून कधी सुटका होता ती. म्हणजे मी ना माझ्या मनासारख्या करतात. माका कोणा घाबराची गरज नाही. आपण व्हाया तर सगळा करायचा. भर भर लवकर. हिंदू, हिंदू, दत्ता, झाली तयारी? वय यो डबो. कसलो डबो? लाडू केलेत. कधी भूक लागली तर खायत. अण्णा अरे परत एकदा विचार केलास तर? नाना मी निर्णय घेतलाय तर तुझा बापूस वरसून इलो तरी माका माझा निर्णय बदलूक लावचो नाही. परत एक शब्द बोललंस तर बापाशीकडे पाठवेन. अभिराम खायचा. अभिराम ए रडणं थांबव. नशीब समज जिवंत ठेवून फक्त घरात पिटाळतंय.
आहे. अभिरामा, दत्ता दादा आणि वहिनी तुका सोडूक येतात. तैसं नीट राहो, स्वतःची काळजी घे. आमच्या आठवणील आई मी पण जाते ते का सोडू. तसा नाही अण्णा, तुमच्या विरोधात कोणी एक नाही असा. तुम्ही जो निर्णय घेतलात ना तो बरोबर असा, एकदम बरोबर असा. पण तू माझा भाव असा. आता जाता लोक परत कधी आहेत काय माहित. मी ते का फक्त स्टँडर्ड सोडून येते, बाकी काय नाही. तुम्ही नाही म्हणा नको ते का. रमा, अहो, पांडुप भेटात गेलो असत. रोज एकत्र जेवतात, खेळतात. आता परत कधी. पांडू मी जातय. वय मी पण येत आहे. अरे पांडू, अण्णा माका बोर्डिंगात पाठवतात. आता मी थंयसरच रावतलंय. तैसरच खेळाक नाही येणार. नाही, तू एकट्यानंच घे. अभि भाऊ थांबा. यो काजी तुमका, यो काजी माका, यो तुमका नको. सगळं तुमकाच घेवा. थंयसर काजी गावणार नाही ना. मी मोनेवाळाकडसून आणतय, थंय मॉप काजी गावतील. पांडू, तू मोनेवाळाकडे जाऊ नको. हे सगळे काळजी तुझ्याकडे ठे. तुम्ही नाही खेळणार. परत दिलंय की खेळूया आपण. परत येशाल. कधी परत येणार सांगा ना अभिभाऊ. कधी परत येशाल. लवकरच येईन मी. मी सांगत नाही तवसर या घरात परत यायचा नाही. कळला? चल अण्णा, चाल. अण्णा माका नाही जाऊचा. चल अण्णा माका नाही जाऊचा. चाल. आता हैसून निघायचा. सांगत नाही तवसर या घरात यायचा नाही. काय शिकूची हौस हा ना? हा, बोर्डिंगात शिकायचा. दत्ता बघत काय रावलास? घेऊन जा का. चल रे, एसटी उशीर जाईल. चल. आया, असं काय करतोस? तुमकाच सांच्या की उशीर जातलो म्हणून म्हणतोय. तू चल रे. ए चल. ए सोडते का? तो मुर्दो पाडीन तुझो. चल चल दत्ता. दत्ता दादा, दत्ता चल अभिरामा. थांब. दत्ता दादा, माधव गेलो, आता अभिराम पण गेलो.
काय करायचं या औषध? कधी ना कधी परिस्थिती बदलतली असं म्हणत तुझ्यावर विश्वास ठेवून आयुष्य काढलंय रे बाबा. आता तूच माझ्या पोरांवर लक्ष ठेव माझ्या पोरांवर. या काय